नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह कंपोनेंटच्या स्मॉल फ्रेंड्सचं -4 चा फॉर्म्युला। या आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह कंपोनेंट बिग फ्रेंड्स, निगेटिव्ह कंपोनेंट बिग फ्रेंड आणि पॉझिटिव्ह कंपोनेंट स्मॉल फ्रेंड्स हे याचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहेत। नक्कीच तुम्ही घरी सुद्धा प्रॅक्टिस केली असेल या सर्वांची। तर आज आपल्याला पाहायचंय निगेटिव्ह कंपोनेंटच्या स्मॉल फ्रेंड्सचा -4 चा फॉर्म्युला। जर आपल्याकडे बीट्स अवेलेबल नसतील अबॅकस टूल मध्ये तर -4 कशा पद्धतीने करणार, त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज होतो हे आपल्याला आज इथे शिकायला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करते त्याचे लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया -4 अबॅकस टूलवर बीट्स अवेलेबल नसताना कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले जातात। इथे बेस मी घेतलेला आहे 5 चा, जो मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 स्मॉल फ्रेंड साठी बेस 5 घ्यायला सांगते। जसं इथे 5 घेतलेले आहे, 5 मधून जर आपण -4 केले तर आपला आन्सर येतो 1, बरोबर। तसंच जर आपल्याला -4 करायचा असेल तर अबॅकस टूल मध्ये आधी आपल्याला करायचंय -5 आणि +1। तर मायनस प्लस इज इक्वल्स टू मायनस होतं, मी आधी तुम्हाला शिकवले ते। तर मायनस प्लस जर मायनस होत असेल तर 5 मधून 1 मायनस केल्यावर 4 आन्सर येईल। त्याचबरोबर मोठ्या डिजिटला म्हणजे बिगर नंबरला मायनसची साइन आहे, त्यामुळे इथं -4 आन्सर येईल। आता इथे काही क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत, त्या क्वेश्चन्सच्या थ्रू आपण टूलवर हे कॅल्क्युलेशन करून बघूया की कशा प्रकारे -4 केलं जातं। फर्स्ट इथे दिलेला आहे 6 -4 +8 and -6। फर्स्ट हे 6, नेक्स्ट दिले -4। -4 साठी आजचा फॉर्म्युला यूज होईल। -4 चा फॉर्म्युला आहे -5 +1, -5 +1। नेक्स्ट आहे +8, +8 चा फॉर्म्युला आहे +10 -2। नेक्स्ट इज -6, -6 चा फॉर्म्युला आहे -10 +4। आपला फायनल आन्सर येतो 4। नेक्स्ट क्वेश्चन है 4 + 5 + 7 -4। फर्स्ट हे 4 + 5 साठी डायरेक्टली आपण घेऊ शकतो कारण बीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। नेक्स्ट दिलेला आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 -3। हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 -3। नेक्स्ट इज -4 चा फॉर्म्युला आहे -10 and +1। देन आपला आन्सर येतो 12। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 -4 +8 +9। फर्स्ट हे 7, नेक्स्ट आपल्याला -4 करायला सांगितलंय। -4 चा फॉर्म्युला आहे -5 +1। नेक्स्ट इज +8 चा फॉर्म्युला आहे +10 -1। नेक्स्ट आहे +9, पुन्हा +9 करायचे। +9 चा फॉर्म्युला आहे +10 -1। आपला अल्टिमेट आन्सर येतो 20। नेक्स्ट है 5 -4 +9 -7। फर्स्ट हे 5 -4। आता -4 करण्यासाठी हे ऑलरेडी 4 नाही आपल्याकडे, इथं फक्त आपल्याकडे 5 आहे, तर फॉर्म्युला यूज होणार -5 +1। ओके। नेक्स्ट है +9 चा फॉर्म्युला आहे +10 -1। नेक्स्ट इज -7 चा फॉर्म्युला आहे -10 +3। देन आपला आन्सर येतो 3। नेक्स्ट क्वेश्चन है 9 + 7 -4 -8। फर्स्ट हे 9 बिट्स अवेलेबल आहेत, 9 घेणार डायरेक्टली। नेक्स्ट इज +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 -3। नेक्स्ट इज -4 चा फॉर्म्युला आहे -5 +1। नेक्स्ट इज -8 चा फॉर्म्युला आहे -10 and +2। आपला आन्सर येतो 4। आहे की नाही हे फॉर्म्युला सोपं। अशा प्रकारे आपण जे पण निगेटिव्ह कंपोनेंट असतील स्मॉल फ्रेंड्सचं त्याच्यासाठी -5 डायरेक्टली करून आपण कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो। नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या थ्रू स्मॉल फ्रेंड्सचा निगेटिव्ह कंपोनेंटचा हा फॉर्म्युला समजला असेल। घरी सुद्धा प्रॅक्टिस करत राहा। आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।